श्रोत्यांनो, जर आपल्याजवळ नवीन करार आहे तर माझ्यासोबत उघडा. मत्ते शुभवर्तमान ह्याचा 13वा अध्याय. ह्यामध्ये स्वर्गाच्या राज्याविषयीचे दाखले आम्हाला राजा स्वतः येऊन स्वर्गाचे राज्य ह्या पृथ्वीवर स्थापित करण्यात येईपर्यंतची दिशा दाखवतात. इस्रायलांनी त्याचा धिक्कार केल्यानंतर आता तो स्वतः ह्या पृथ्वीवर येणार आहे आणि आपले राज्य स्थापित करणार आहे. मी आधीच सांगितल्याप्रमाणे मत्ते शुभवर्तमान पवित्र शास्त्रातील प्रमुख शुभवर्तमान आहे. जुन्या व नव्या करारासाठी हा एक उघडा असा दरवाजा आहे. जर हे वास्तविक आहे तर 13वा अध्याय मत्ते शुभवर्तमानाची गुरुकिल्ली आहे. ह्यामुळे 13वा अध्याय फार महत्वाचा ठरला आहे. दुसऱ्या कोणत्याही ठिकाणापेक्षा येथे स्वर्गाचे राज्य कसे आहे ह्याविषयीची माहिती आम्हाला मिळते. ह्याला आपण गूढ दाखल्यांचा उलगडा म्हणू शकतो. आणि हे मत्ते शुभवर्तमानातील 3 महत्त्वपूर्ण उलगड्यांपैकी एक आहे. पहिले, डोंगरावरील प्रवचन हे भूतकाळात पाहते. हा त्या भूमीचा नियम आहे. दुसरे, गूढ दाखल्यांचा वृत्तांत किंवा भाषण वर्तमान युगात स्वर्गाच्या राज्याची ह्या जगात काय स्थिती आहे हे प्रगट करते. तिसरे, जैतुनाच्या डोंगरावरील प्रवचन पुढे भविष्यात राजाचे परतणे व ह्या युगापलीकडच्या गोष्टी पाहते. मला आपणाला स्मरण करून देऊ द्या की आमचा प्रभू बप्तिस्मा करणाऱ्या योहानाच्या उपदेशाला सांगतो, पश्चाताप करा कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे. आणि आमच्या प्रभूने राज्याचा नियम सांगितला, तो म्हणजे डोंगरावरील प्रवचन. नंतर त्याने आपले सामर्थ्य प्रगट केले, ज्यानंतर त्याने आपल्या शिष्यांना संदेश देऊन बाहेर पाठवले. ह्या संदेशाचा परिणाम धिक्कार होता. मी आपणाला मागच्या कार्यक्रमामध्ये सांगितले की कशा प्रकारे लोकांनी त्याला नाकारले, त्याचा धिक्कार केला. इस्रायलांनी त्यांच्या राजाला नाकारले म्हणून आमच्या प्रभूने ज्या ठिकाणी त्याने सामर्थ्य कार्य केलेत त्या गावावर आणि धार्मिक पुढाऱ्यांवर दोष लावला. जेव्हा त्यांनी चिन्हाची मागणी केली तेव्हा त्याने त्यांना योनाच्या चिन्हाशिवाय दुसरे चिन्ह देण्यात येणार नाही असे सांगितले. योना पुनरुत्थानाचे चिन्ह होता आणि ह्यानंतर थोड्याच काळात ते ख्रिस्तामध्ये पूर्ण होणार होते. शेवटी त्याने फार व्यक्तिगत आमंत्रण दिले, अहो कष्टी व भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व मजकडे या, मी तुम्हास विसावा देईन. आता श्रोत्यानो, प्रश्न हा उद्भवतो की स्वर्गाच्या राज्याचे काय होईल? हे स्पष्ट आहे की तो त्याच्या प्रथम आगमनी ते पृथ्वीवर स्थापित करणार नाही. मग स्वर्गाच्या राज्याचे ह्या ख्रिस्ताच्या दुःख सहनाच्या गौरवाच्या मधातल्या काळी काय होईल? ह्या गूढ दाखल्यांच्या भाषणात प्रभू आमच्यासमोर स्वर्गाच्या राज्याची ह्या मधातल्या काळाची स्थिती 7 ते 8 दाखल्यांद्वारे ठेवतो. आम्ही या दाखल्यांना गूढ दाखले असे संबोधतो कारण देवाच्या पवित्र वचनात गूढ असे आहे की काही काळापर्यंत ते गूढ राहते आणि नंतर ते उघड केल्या जाते. जुन्या करारात उघड करण्यात न आल्यामुळे ह्या व्याख्येप्रमाणे मंडळी एक गूढ आहे. ख्रिस्ताच्या मृत्यू व पुनरुत्थानानंतर हे प्रगट करण्यात आले. ख्रिस्ताच्या मृत्यू आणि पुनरुत्थानापर्यंत कोणतीच मंडळी स्थापित होऊ शकली नाही. इफिसकारासपत्र 5 अध्याय आणि 25 वचन सांगतं, ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली आणि स्वतःच तिच्यासाठी समर्पण केले. हे लक्षात घेणे महत्वाचे आहे की स्वर्गाचे राज्य मंडळीशी समानतेत नाही व मंडळी स्वर्गाच्या राज्याशी समानतेत नाही. हे दाखले ख्रिस्ताला नाकारल्या जाणे आणि त्याचे ह्या पृथ्वीवर राजाच्या रूपात परत येणे ह्या दोघांमधील जी काळातील स्थिती होती ती प्रकट करतात. ह्या दाखल्यांच्याद्वारे तो ह्या दोहोंमधील संपूर्ण स्थिती आमच्यासमोर ठेवतो. मी ह्यांना फार महत्त्वपूर्ण समजते. येशूची प्रत्येक कृती फार मनोवेधक आहे. 13वा अध्याय पहिली 2 वचने मी आपणाकरिता वाचत आहे. त्या दिवशी येशू घरातून निघून समुद्र किनाऱ्यापाशी जाऊन बसला. तेव्हा लोकांचे थवेच्या थवे त्याच्याजवळ जमले, म्हणून तो मचव्यात जाऊन बसला व सर्व लोक किनाऱ्यावर उभे राहिले. घर इस्रायलला दर्शविते व समुद्र परराष्ट्रांना दर्शविते. आमचा प्रभू राष्ट्राला सोडून आता जगाकडे वळत आहे. आता तो त्याच्या राज्याच्या रूपात वापस परतण्यापर्यंत ह्या जगात काय होईल ह्याविषयी बोलत आहे. त्याच्या ह्या कृतीमुळे
त्याच्या पद्धतीत किती मोठा फरक झाला हे आम्हाला दिसते. मोठा लोक समुदाय त्याच्याकडे आला व तो मचव्यात जाऊन बसला, त्यांच्याशी बोलू लागला व सर्व लोक किनाऱ्यावर उभे राहिलेत. आता तो पेरणी करणाऱ्याचा दृष्टांत सांगत आहे. जरी श्रोत्यानो, आमच्या प्रभूने ह्या अध्यायात अनेक दृष्टांत सांगितलेत, तरी त्याने फक्त 2 दृष्टांतांचा उलगडा केला. पेरणी करणाऱ्याचा दृष्टांत, गहू व निधन. दुसऱ्या दाखल्यांना समजण्याकरिता ह्या दाखल्याचे स्पष्टीकरण मार्गदर्शक आहे. उदाहरणार्थ, पेरणी करणाऱ्याच्या दृष्टांतात पक्षी सैतानाचे प्रतिनिधित्व करतात आणि जेव्हा दुसऱ्या दाखल्यात तो पक्षी शब्द वापरतो तेव्हा हे स्पष्ट आहे की ते दाखले चांगल्या गोष्टींविषयी बोलत नाहीत. आम्हाला प्रभूने जे स्पष्टीकरण दिले ते समजून घेणे आवश्यक आहे. पेरणी करणाऱ्याचा दृष्टांत हा पहिला दृष्टांत आहे व तो सर्व दाखल्यांचा पाया मानायला काही हरकत नाही. 3रं वचन पहा. मग त्याने त्यांना दाखल्यांनी पुष्कळ गोष्टी सांगितल्यात. तो म्हणाला, पहा, पेरणारा पेरणी कराव्यास निघाला. पेरणी करणारा मनुष्याचा पुत्र आहे आणि बी परमेश्वराचे वचन आहे. 4 ते 8 वचने आता मी आपणाकरिता वाचत आहे. मत्तेकृ शुभवर्तमान 13वा अध्याय 4 ते 8 वचने. आणि तो पेरीत असता काही बी वाटेवर पडले व पाखरांनी येऊन ते खाऊन टाकले. काही खडकाळीवर पडले, तेथे त्यास फारशी माती नव्हती आणि माती खोल नसल्यामुळे ते लवकर उगवले. आणि सूर्यवर आला तेव्हा ते करपले व त्यास मूळ नव्हते म्हणून ते वाळून गेले. काही काटेरी झाडांमध्ये पडले, मग काटेरी झाडांनी वाढून त्याची वाढ खुंटविली. काही चांगल्या जमिनीत पडले, मग त्याचे कोठे 100 पट, कोठे 60 पट, तर कोठे 30 पट असे पीक आले. श्रोत्यांनो, बी पेरणे पॅलेस्टाईनमधले हे नेहमीचे दृश्य होते. ओबड धोबड नांगराने ते जमीन नांगरीत व कधीकधी न नांगरता ते बियाणे पेरीत असत. मी सांगितले की पेरणी करणारा आमच्या प्रभू येशूला दर्शवितो. आज सुद्धा तो जगात देवाच्या वचनाचे बीज पेरीत आहे. तो राजा होता, परंतु त्याने आपला राजवेश काढून बाजूला ठेवला व एका शेतकऱ्याचे कार्य केले. तो आज सुद्धा हेच कार्य करीत आहे, परंतु तो अद्यापही राजा आहे. बी 19व्या वचनाप्रमाणे देवाच्या वचनाला दर्शविते. 38व्या वचनाप्रमाणे जमीन जी आहे ती ह्या जगाला दर्शविते. लक्षात घ्या की हे जग आहे, मंडळी नाही. आम्ही जगाच्या परिस्थितीविषयी बोलत आहोत. हे चित्र काहीसे ह्या प्रकारचे आहे. जगामध्ये मंडळी आहे व मंडळीच्या बाहेर असंख्य लोक आहेत ज्यांनी ख्रिस्ताचा अद्याप स्वीकार केलेला नाही. देवाचे वचन सर्वांना सांगण्यात येत आहे. काही ते वचन स्वीकारतात, काही स्वीकारित नाहीत. जरी सर्व स्वीकारणार नाहीत तरी आमचे कार्य मात्र आहे की आम्ही ते बी पेरावे. ह्या बी पेरण्याच्या कार्याचे नियंत्रण प्रभू येशूच्या हातात आहे. त्याने मला एक भाग दिला आहे जेथे मला बी पेरायचे आहे. आता मत्तेकृ शुभवर्तमान 9वा अध्याय 36 ते 38 वचने मी आपणाकरिता वाचत आहे. मत्तेकृ शुभवर्तमान 9वा अध्याय 36 ते 38 वचने. तेव्हा लोकसमुदायांना पाहून त्याचा त्याला कळवळा आला, कारण मेंढपाळ नसलेल्या मेंढरासारखे ते गांजलेले व पांगलेले होते. तेव्हा तो आपल्या शिष्यांना म्हणाला, पीक फार आहे खरे, पण कामकरी थोडे आहेत. ह्यास्तव पिकाच्या धन्याने आपल्या कापणीस कामकरी पाठवून द्यावेत म्हणून त्याची प्रार्थना करा. श्रोत्यानो, हा उतारा येशू आपल्या शिष्यांना इस्रायलातील हरवलेल्या मेंढरांकडे पाठवितो त्याआधी येतो. नियमाचे युग आता समाप्तीकडे अग्रसर होत होते. बी पेरल्यानंतर कापणीचा हंगाम येतो. नियमाखाली जवळपास 1500 वर्षे बी पेरण्यात आले. नंतर पीक आले व एक नवीन युग, नवीन संकेत आलेत. एका युगाच्या समाप्तीला कापणीचा हंगाम येतो व दुसऱ्या युगाच्या सुरुवातीला बी पेरण्यात येते. परंतु मी ह्यावर जोर देऊ इच्छिते की युगाच्या समाप्तीला जे पीक येईल तो न्याय असणार आहे. दुसऱ्या दृष्टांतात त्याविषयी आपण पाहणार आहोत. तरी सुद्धा श्रोत्यांनो, आमच्या दिवसात आम्हाला बी पेरण्याचे कार्य करायचे आहे. मला काही श्रोत्यांची पत्रे वाचून फार आनंद होतो जेव्हा ते लिहितात की त्यांनी परमेश्वराचे पवित्र वचन उपासना कार्यक्रमाच्या माध्यमाने ऐकले. काही 1 वर्षपर्यंत निरंतर ऐकतात. त्या बीला कोंब फुटते,
व त्या कोंबाचे मोठ्या झाडात रूपांतर होऊन ते झाड फळ देऊ लागते. ह्या जगात राहत असताना माझे कार्य बी पेरण्याचे आहे. आता बिया कोठे पडतात ते पहा. 4 प्रकारच्या जमिनीवर ह्या बिया पडतात आणि 3/4 बी वाढत नाही, ते मरून जाते. श्रोत्यानो, त्यामुळे त्या बियांमध्ये गडबडी आहे असे नाही. बियांमध्ये काहीच गडबडी नाही, परंतु समस्या जमिनीची आहे. जमिनीची स्थिती ही फार महत्वाची असते. ज्या जमिनीवर बी पडले त्या जमिनीच्या प्रकारासंबंधाने प्रभू येशूने दिलेले स्पष्टीकरण आपण आता पाहूया. 4थ्या वचनात सांगितलेले आहे की काही बी किनाऱ्यावर पडले, पक्षी आले आणि त्यांनी ते खाऊन टाकले. 19व्या वचनात तो आपल्या शिष्यांना ह्याचा अर्थ समजावून सांगत आहे. 13वा अध्याय 19वे वचन. कोणी राज्याचे वचन ऐकतो, पण ते त्याला समजत नाही. तेव्हा तो दुष्ट येऊन त्याच्या अंतःकरणात पेरलेले ते हिरावून घेतो. वाटेवर पेरलेला तो हा आहे. पक्षी दुष्टाला दर्शवितात. किनाऱ्यावर पडलेले बी सैतान घेऊन जातो. आपण हे स्वतःच्या जीवनाला लागू करा. किनाऱ्याची जमीन त्या लोकांना दर्शविते जे वचन तर ऐकतात, परंतु विश्वासाने नाही. वचन विश्वास मिश्रित नाही, आणि जर विश्वास आहे तर बुद्धिमत्तेवर आधारित, जो फक्त डोके हलविण्यापर्यंत सीमित असतो. अशा लोकांसाठी ख्रिस्तीपण किनाऱ्याला असणे असते. हे अगदी थंड असतात. त्यांचे आत्मिक जीवन थंड असते. दुसऱ्या प्रकारचे लोक खडकाळ जमिनीद्वारे दर्शविण्यात आलेले आहेत. 13वा अध्याय 20 आणि 21 वचने पहा. खडकाळीवर पेरलेला तो हा आहे की तो वचन ऐकतो व ते तत्काळ आनंदाने ग्रहण करतो, परंतु त्यास मूळ नसल्या कारणाने तो थोडाच वेळ टिकतो, आणि वचनामुळे संकट आले किंवा छळ झाला म्हणजे तो लागलाच अडखतो. अशा प्रकारचे लोक पहिल्या समूहाच्या एकदम विरुद्ध आहेत. किनाऱ्यावरील जे बी आहे ते दुष्ट येऊन घेऊन जातो, परंतु ह्या समूहामध्ये देहदोषी आहे. हे थंड नसून भट्टीत असतात. उबदार, भावनाप्रधान, अश्रू ढाळणारे, लवकर विचलित होणारे असे ते लोक असतात. ते भावनावश होऊन सर्व काही करतात, पण वर्तुळात कधीच प्रवेश करीत नाहीत. विशेष सभांमध्ये ते फार उत्साह दाखवतात, धावपळ करतात आणि सभा संपल्यानंतर थंडे पडतात. एकदा श्रोत्यानो, मी रेल्वेच्या एका स्टेशनवर उभे होते. रेल्वे रुळावर एक कागदाचा तुकडा पडलेला होता. जशी आगगाडी तेथून गेली तेव्हा तो कागदाचा तुकडा वर उडाला व हवेत इकडे तिकडे थोडा वेळ उडत राहिला. थोड्या वेळाने पुन्हा खाली पडला व स्थिर झाला. श्रोत्यानो, ह्या कागदाप्रमाणेच काही लोक असतात जे उत्साहित होतात, परंतु त्यांचे ख्रिस्ताशी काहीच नातेगोते नसते. भावनावश होऊन ते फार उंच उडतात. तिसऱ्या समूहातील जे लोक आहेत ते काटेरी झुडपे असलेल्या जमिनीप्रमाणे आहेत. 22वे वचन आम्हाला सांगतं. 13वा अध्याय आणि 22वे वचन. काटेरी झाडामध्ये पेरलेला तो हा आहे की तो वचन ऐकतो, परंतु संसाराची चिंता व द्रव्याचा मोह ही वचनाची वाढ खुंटवितात आणि तो निष्फळ होतो. जगातील अनेक आकर्षणे गोष्टी देवाच्या वचनाला दूर करतात. सैतान किनाऱ्याला पडलेले वचनरूपी बी उडून नेतो. खडकाळ भूमीवर पडलेले दैहिक बाबींमुळे नष्ट होते, परंतु काटेरी झुडपाप्रमाणे असणाऱ्या लोकांनी ऐकलेले वचन ह्या जगातील गोष्टी नष्ट करतात. कधीकधी गरिबी, श्रीमंती, चिंता इत्यादी. लक्षात घ्या की हे 3 प्रकारचे जे समूह आहेत ते विश्वासणारे नाहीत. त्यांनी देवाचे वचन ऐकले असते व ते ग्रहण करण्याचा आव आणतात, पण त्यांनी ख्रिस्तावर विश्वास ठेवलेला नसतो. आम्हाला स्वतःचे परीक्षण करून हे पाहायचे आहे की आम्ही विश्वासात आहोत किंवा नाही. परमेश्वराची स्तुती असो की काही बी चांगल्या जमिनीवर पडले व आमचा प्रभू त्याचे स्पष्टीकरण आमच्यासाठी करीत आहे. 23व्या वचनात तो म्हणतो, चांगल्या जमिनीत पेरलेला तो हा आहे की तो वचन ऐकून ते समजतो, तो फळ देतोच देतो. कोणी 100 पट, कोणी 60 पट, तर कोणी 30 पट असे देतो. हे असे श्रोता आहेत जे ऐकतात, स्वीकारतात आणि समजतात. काही जण अधिक फळ आणत नाहीत, फक्त 30 पट आणतात, परंतु काही जण 100 पट. परमेश्वराच्या वचनाला समजणे फार आवश्यक आहे. इथिओपिया येथील खोजा परमेश्वराचे वचन वाचित होता. समजण्याची इच्छा असूनही त्याला ते समजले नाही.
म्हणून परमेश्वराच्या आत्म्याने फिलिपला तेथे फुकट प्रवास करणारा म्हणून पाठवले. त्याने त्याच्या गाडीत जागा मागितली व त्याला स्वर्गाचे तिकीट दिले. त्याने त्याला वचन समजावून सांगितले. वधावयास नेत असलेल्या कोकराप्रमाणे नेत असलेला कोकरा येशू ख्रिस्त होता. आमच्या अधर्मामुळे त्याला घायल करण्यात आले. इथिओपियन व्यक्तीने त्याच्यावर विश्वास ठेवला आणि त्याला तारणारा म्हणून स्वीकारले. फिलिप देवाच्या वचनाचे बीज पेरीत होता. ही स्वर्गाच्या राज्याची स्थिती आहे जी प्रगट करते की पेरणारा प्रभू येशू ख्रिस्त देवाच्या वचनाचे बीज ह्या जगात पेरीत आहे व पवित्र आत्मा जे विश्वास करू इच्छितात त्यांच्या हृदयात कार्य करीत आहे. पेरणाऱ्याचा दृष्टांत दिल्यानंतर आमच्या प्रभूने फार मनोवेधक गोष्ट सांगितली. 9 वचन सांगतं, ज्याला कान आहेत तो ऐको. जर आम्हाला कान आहेत तर काय आम्ही ऐकणार नाही? होय, परंतु हा प्रश्न लक्षात घ्या आणि उत्तर पहा. 10 वचन, मग शिष्य जवळ येऊन त्याला म्हणाले, आपण त्यांच्याबरोबर दाखल्यांनी का बोलता? दाखला हा शब्द मूळ ग्रीक भाषेतला पॅराबोल शब्द आहे. आमचा इंग्रजीतला बॉल शब्द ह्यातूनच आला आहे. हे मेजाचे मोजमाप करण्यास फुटपट्टीचा उपयोग करण्याप्रमाणे आहे. फुटपट्टी दृष्टांत आहे आणि त्याला मोजण्याकरिता हे ठेवले आहे. आमच्या प्रभूने स्वर्गीय सत्यांचे मोजमाप करण्याकरिता दृष्टांत दिलेत, जे तो आमच्यासमोर अशा प्रकारे ठेवू शकला. त्याने असे का केले? 11 वचन सांगतं, त्याने त्यास उत्तर दिले, स्वर्गाच्या राज्याची रहस्य जाणण्याचे दान तुम्हास दिलेले आहे, परंतु त्यांना दिलेले नाही. जर मानवाला देवाचे वचन जाणून घेण्याची इच्छा असेल तर ते तो जाणून घेऊ शकतो. ज्याला सत्य जाणून घ्यायचे असते ते तो जाणून घेऊ शकतो, परंतु आपण त्याकरिता आपले कान बंद करू शकता. आज असंख्य लोक जे फार विस्तीर्ण दृष्टिकोन ठेवतात ते सुद्धा देवाच्या वचनासंबंधी आपले कान बंद ठेवतात. जर आपण ते ऐकू इच्छित नाही तर आपण त्याकडे दुर्लक्ष कराल. आपण फक्त ऐकणेच टाळणार नाही, तर जेव्हा कधी आपण ऐकाल तेव्हा ते आपणाला समजणार नाही. देवाचे वचन ऐकणारे कान आपणाजवळ असायला हवेत. ती इच्छा आपल्या मनात असायला हवी. 12 वचन, कारण ज्या कोणाजवळ आहे त्याला दिले जाईल व त्याला भरपूर होईल, परंतु ज्या कोणाजवळ नाही त्याचे जे असेल ते देखील त्याच्यापासून काढून घेतल्या जाईल. जर आपणाला सत्य पूर्णपणे माहीत नाही श्रोत्यानो व आपण ते जाणून घेऊ इच्छिता तर प्रभू त्यामध्ये भर घालेल. जर आपण सत्य जाणून घेऊ इच्छित नाही तर परमेश्वर पाहिल की ते आपणाला मिळू नये. जो ऐकू इच्छितो त्याच्याकरिता परमेश्वर कधीच द्वार बंद करीत नाही. दृष्टांताद्वारे बोलण्यात त्याचे हे कारण आहे हे तो फार चांगल्या प्रकारे स्पष्ट करतो. जे ऐकणार नाहीत त्यांना ते समजणार नाहीत. प्रभू येशूने हे दृष्टांत अगदी साधारण गोष्टी ज्या लोकांच्या रोजच्या जीवनातील होत्या त्यातून घेतलेत. ज्या गोष्टी त्यांना माहीत होत्या ते पाहू शकत होते, त्यातून त्याने महान सत्य त्यांच्यासमोर ठेवलेत. पेरणाऱ्याच्या दाखल्यामध्ये स्वर्गाच्या राज्याची स्थिती आम्हाला दिसते, ज्याद्वारे आम्हाला त्याचे ह्या वर्तमान स्थितीत पृथ्वीवरचे आधिपत्य दिसते, ज्यात तो स्वतःच्या लोकांना त्याच्या नामाकरिता बाहेर बोलावित आहे. परमेश्वर मंडळीच्याद्वारे आपला कार्यक्रम पूर्ण करीत आहे. मंडळी एक शरीर आहे जे खऱ्या विश्वासणाऱ्यांद्वारे बनले आहे. म्हणून श्रोत्यानो, आज ह्या जगात स्वर्गाच्या राज्याची स्थिती जेव्हा परमेश्वर ख्रिस्ताच्या तारणाच्या ज्ञानापर्यंत पोहोचवण्याचा कार्यक्रम अंमलात आणत आहे तेव्हा कशी आहे हे आम्हाला दिसते. 13 पुढची वचने पहा. ह्यास्तव मी त्यांच्याबरोबर दाखल्यांनी बोलतो, कारण ते पाहत असता पाहत नाहीत आणि ऐकत असता ऐकत नाहीत व त्यांना समजतही नाही. यशाचा संदेश त्यांच्याविषयी पूर्ण होत आहे तो असा की तुम्ही ऐकाल तर खरे, परंतु तुम्हाला समजणारच नाही, व पाहाल तर खरे, परंतु तुम्हालाच दिसणारच नाही. कारण ह्या लोकांचे अंतःकरण जड झाले आहे. ते कानाने मंद ऐकतात आणि त्यांनी आपली डोळे मिटून घेतले आहेत, ह्यासाठी की त्यांनी डोळ्यांनी पाहू नये, कानांनी ऐकू नये, अंतःकरणाने समजू नये, वळू नये, मी त्यांना बरे करू नये. पण धन्य तुमचे डोळे, कारण ते पाहत आहेत, आणि तुमचे कान, कारण ते ऐकत आहेत. मी तुम्हास खचित सांगतो की तुम्ही जे पाहत आहात ते पाहावयास पुष्कळ संदेष्टे व नीतिमान जन उत्कंठित होते, तरी त्यांना पाहण्यास मिळाले नाही. आणि तुम्ही जे ऐकता ते ऐकावयास ते उत्कंठित होते, तरी त्यांना ऐकण्यास मिळाले नाही. श्रोत्यानो, आज परमेश्वराने आम्हाला संधी दिली आहे की आम्ही परमेश्वराचे शुभवर्तमान ऐकावे.
ही वचने ऐकून त्यांना आपल्या जीवनात लागू करावे आणि सत्य जाणून घ्यावे. तारण काय आहे, तारण कोणापासून आहे हे आम्ही जाणून घ्यावे. तर ही संधी गमावू नका. प्रभू येशू ख्रिस्ताजवळ या, त्याच्यावर विश्वास ठेवा आणि त्याला आपला तारणारा म्हणून स्वीकारा. परमेश्वर या विषयात आपले मार्गदर्शन करू आणि आपणाला आशीर्वाद देऊ.